करायचंय पण हळू म्हणजे फास्ट झाला करायचं. आजच्याला उभं राहा. ए, माझी 1 मिनिट थांब. तिला इकडे घ्या. मध्येच पळणार आहे. I threw pacifier over there. तुला बॉल केवढा आवडलाय ग? अगं कुठे पडणार ना गं मध्ये तू तिकडे थांब जरा थोडा वेळ. चला. नाटकाचं नाव आहे छोटा साक्षीदार. Personal entertainment. हा That was our personal entertainment. ओके It's okay. शांत बस. Later on. चला. एकदम भिंतीच्या जवळ नका जाऊ थोडे अलीकडे या हा. कोणी आहे का घरात? कोण पण मी ओळखलं नाही तुम्हाला. मी एक वाटसरू आहे. काशीयात्रा करण्यासाठी निघालो होतो. आज संध्याकाळ होता होता आपल्या शहरात आलो आहे. म्हणून कृपा करून आजची रात्र तुमच्या घरामध्ये मला राहू देता का? सकाळ होताच मी तुमच्या रस्त्याला राहतो. अरे या ना बजी बुवाया, माझी काहीच संकट नाही. तुमच्या सारख्याची सेवा करायला आमचे भाग्यच आहे. वा, तुम्ही किती उदार मनाचे आहात. तुमच्यासाठी पिढ्यांचे कल्याण. या या तुम्ही प्रवास करून खूप दमला असाल तेव्हा थोडं जेवण घ्या. यजमानाने ब्राह्मणाला जेवू घातले आणि त्याच्यानंतर त्यांनी झोपायची व्यवस्था केली. I got a baby. Where is it? आपण उद्या सकाळी घेऊ. धन्यवाद. अरे बापरे. त्यावेळी दिल्ली शहरामध्ये चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे गस्त करणाऱ्या शिपायांची संख्याही सरकारने वाढवली होती. पण त्यातून एक शिपाई चोरी करायचा आणि चोरीचा माल स्वतःच्या घरी न्यायचा. त्या रात्री त्या ब्राह्मणाने त्या शिपायाने खोलीची भिंत पहारीने फोडली आणि त्या खोलीतील बंदिस्त पेटीकडे त्याने धाव घेतली आणि पेटीतील दागिने तो चोरून घेऊन चालला होता आणि जाता आता शिपायाचा पाय ब्राह्मणावरती पडला. चोर 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 माझे पाय. नाही नाही, मी त्या यजमानांचे मीठ खाल्लेले आहे. त्यांचं संकट म्हणजे माझं संकट. ओके, या पेटीत भरपूर दागिने आहेत. आपण बाहेर जाऊन निम्मे निम्मे वाटून घेऊ. नाही नाही, असली बैमानी माझ्या हल्ले घडणे शक्यच नाही. आणि तू तर शिपायाचा वेश परिधान केलास आणि तूच कशी चोरी करू शकतोस? थांब, मी तुला बघतोच आता. अहो शेठ, हा बघ तुमचा पाहुणा खोलीची भिंत फोडून दागिने पळवत होता. मी त्याला अडवलं आहे. नाही नाही, यजमान हा खोटं बोलतोय. यानेच भिंत फोडली आणि तोच दागिने चोरत होता. मी त्याला अडवलं. अरे मी तुझ्यावर दया दाखवली आणि त्याचे असे पान फेरले सोय. आता तुझे काय करायचे ते भाच्याच ठरवते. दुसऱ्या दिवशी दरबार भरला. ए, dude. थोडीशी अशी. दुसऱ्या दिवशी दरबार भरला आणि दरबारामध्ये यजमान शेठ, ब्राह्मण आणि शिपायासह सर्व हजर झाले. रात्री घडलेला सर्व प्रकार त्यांनी बादशाच्या कानावरती घातला. तेव्हा बादशाह बिरबलाला म्हणाला, तुझ्या प्रकरणाचा चढावा. जी हुजूर, मला सांगा हे बज्जी कोण आणि तुमच्याकडे कसे? मी एक वाटसरू आहे. काशीयात्रा करण्यासाठी निघालो होतो. अहो मी त्यांच्या विनंतीवरून मी त्यांना घरात घेतलंय. पण शिव नाही महाराज, या शिपायानेच भिंत फोडली आणि तोच दागिने चोरत होता आणि मी त्याला अडवलं. नाही, हा खोटं बोलतोय. हा चोर आहे. महाराज 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 महाराज, मला माफ करा. मी आपल्या कारभारात अडथळा ठेवतो आहे. पण महाराज माझे कमाई तसंच आहे. बोल पुढे बोल, काय म्हणे आहे तुझं? महाराज, माझा मुलगा आणि मी गावाबाहेरील हनुमान मंदिरात गेलो होतो. मंदिरात मी बाहेर पडताना माझ्या मुलाला मूर्छा आली आणि तो जमिनीवर पडला. मग मी काय करावे? तू काय मदत पाहिजे? महाराज, मी घाबरलो. त्याला
उचलून एकट्याला जमणार नाही. तेव्हा तुम्ही 2 माणसं देता. तू तुझ्या मुलाची चिंता करू नको. त्याची व्यवस्था मी पाहते. तुला इथे एक महत्वाचं काम करायचं आहे. जेव्हा तू तिकडे जाऊन बाजी आणि शिपाई तुम्ही दोघे हनुमानाच्या मंदिरात जाऊन त्याच्या मुलाला घेऊन या. तुम्ही आल्यानंतर या प्रकरणाचा चढा. महाराज मला वाटते चोरी ब्राह्मणीच केली असेल. ते येईपर्यंत ते येईपर्यंत आपण त्याची वाट पाहूयात का? अरे चोरा, वास्तविक चोरी तूच केलीस आणि तरी पण वेळ आल्यानंतर मी चोरी केली म्हणून सांगतोस होय? अहो भटजी बुवा, तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण मी तुम्हाला त्या पेटीतले निम्मे दागिने देण्यास तयार होतो ना, पण तुम्ही ऐकलंच नाही. आता भोगा प्रामाणिकपणाचे फळे. घ्या तुमचा मुलगा. मला खरे सांगा, तुमच्यापैकी चोरी कोणी केली? येस महाराज, मी या राज्याचा शिपाई आहे. माझं काम रक्षकाचं आहे. मी कशी चोरी करेन? आमचाच रक्षक नाही, छोटासा नाहीये बरं का. अहो रक्षक, खरे चोर तुम्हीच आहात. तुमच्या दोघांचे बोलणे मी मगाशी ऐकले आहे. तुम्हीच भिंत फोडून दागिने घेऊन चालला होता. रक्षका, मी तुम्हाला आता कारावासाची शिक्षा सुनावतो आहे. ते घेऊन जा. महाराज, या बिरबलांनी स्वराचं शहर लावण्यासाठी हे नाटक करायला सांगितलं. वा बिरबला वा, मी तुमच्या हुशारीवर खुश झालो. हे घ्या तुम्हाला 50 मुलांचे इनाम. आता वळा म्युझिक चालू. Good job, everybody.